रात्रीच्या लग्नाला जायचं म्हटलं मला दुनियाभरचा कटाळा येतो। आपल्या लुनाचा पांडेल फिरवलं आलो लग्नाला। राम राम मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर झालं असं भावानो, आमच्या साडूच्या भावाचं लग्न होतं, त्याच्यामुळे आम्हाला लग्नाला जायलाच लागलं। या लग्नामध्ये मला वजत ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण भाऊ कातकडे दिसले। मी म्हणलं चला पहिलं जेवण करून घेऊ, पण काय नेमकं लोक जेवण करायला बसले होते। मी म्हणलो आता चला बफेवाला जेवण करू। तिथे गेल्यावर तर मरणाची गर्दी होती। मी म्हणलं आता आहे ना आपण नंतरच जेवण करू, लग्नाच्या हॉलकडे निघून गेलो। भावानं तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं, मी आलो सिन्नर मधील लक्ष्मीनारायण लॉन्सला। लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांना मी भेटलो, निघून आलो घरी। वावरामध्ये घुंगरे निंदायला बाया येणार होत्या सकाळी, म्हणलं चला पाहू आल्या का। मी वावरात यायच्या आत बायांचं घुंगरे निंदायचं काम चालू होतं। घुंगराच्या वावरात एवढं गबाळ होतं, मी म्हणलं यांना उरकत का नाही। अरे रे रे, आता तर 12 वाजले, लग्न लागून गेलं का काय। मी आपली जादूची कांडी फिरवली, आलो लग्नाच्या गेट जवळ। मी आपलं गाय गेट मधून लग्नाच्या हॉल मध्ये आलो, तेवढ्यात मला नवरीचे वडील गणेश भाऊ सांगळे दिसले। मी त्यांची गाठ भेट घेतली। अरे आता मला संपत भाऊ सांगळे पण दिसले होते। मी आपल्या जेवणाच्या हॉलकडे गेलो, मस्तपैकी जेवण करून आलो। मी जेवण करून येवस्तर लग्नाचा हॉल बराच रिकामा झाला होता। थोड्यात मला आमच्या पप्पूचा फोन आला। अरे मला म्हणे गेटच्या बाहेर आहे, मी गेटच्या बाहेर आलोय। मी लगेच तिथून निघालो, म्हणलं चला आता पहिलं बाहेर जाऊ। आमचा पप्पू गरकर माझी बाहेर वाट पाहत होता, तो माझ्याकडे असं रागाने पाहत होता। म्हणलो आता मला काय उचलून आपटितो का काय। मी बाहेर आल्यावर मला तिथलं वातावरण जरा भारी वाटलं। मी म्हणलो चला आता तिथल्या आजूबाजूच्या निसर्गरम्य वातावरणाची फुटेज घेऊन टाकली। मी पप्पूला म्हणलं बस आपल्या लुनावर। मी जेव्हा आपल्या लुनाचा पांडल फिरवला निघालो सणासन, पप्पू मला म्हणतो तुझी लुना तर लय पळती रे। त्याला म्हणलं नुसती पळत नाही, या बाय ओव्हरटेक करून दाखवतो तुला। त्याच्याशी बोलता बोलता आम्ही पार जोगलटिंबीच्या मंदिराजवळ आलो। जोगलटिंबीच्या खंडेरायाचं मंदिर तर एकच नंबर आहे भावानो, इथली यात्रा पण एकच नंबर असते भावानो। उन्हाचा एवढा तडाखा होता, तेवढ्यात आम्ही पोहोचलो दुकानावर। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।